आज आम्ही आवरून वगैरे चाललोय एका कार्यक्रमाला। रामवीर येथे आदिवासी यूट्यूबर्स म्हणजे त्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे। गंगूबाई गवळी जे कलाकार आहेत त्यांनी मंचावर यायचं आहे, कारण हे आपलंच गाव आहे। दादा दोन फक्त बोलायचं आहे की तुम्ही दोघं एकत्र कसे काय रील्स बनवता। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आम्ही आवरून वगैरे चाललोय एका कार्यक्रमाला। आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त जामवीर येथे आदिवासी यूट्यूबर्स म्हणजे त्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यासाठी आम्हाला पण इन्व्हाइट केलं आहे। तर आम्ही तिथं जाऊ राहिलो आहे। तर बघू आता भरपूर सारे जेवढे आपले आदिवासी भागातील ना सगळे कलाकार आले आहे आणि आम्ही पण त्यातले छोटेसे कलाकार आहोत। तर आता जाऊया तिथं जामविरला। कार्यक्रम तर 3 वाजता सुरू होणार होता। आम्हाला जागावर वाजले 4, तर जाता जाता 1.5 तासमध्ये 5:30 दरम्यान होतील। बघू तिथे कंटिन्यू ठेवा। हो, आपल्याला त्या साक्षी पागी आणि कमलेश काकड पण पालघरचे स्टार येणार आहेत। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा, तुम्हाला तिथला काय काय होतंय त्या सगळ्यात पुढं दाखवतो। चला आता जाऊया डायरेक्ट जामवीर। तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे जामवीर गावामध्ये आणि तिकडे बघा कार्यक्रम तिकडे येते जामवीर। आता गाव अजून गर्दी तर वाटत नाही, अजून कोणी आलेलं नाहीये। आता बघूयात, आम्हीच लवकर आलोय वाटतं, आम्हाला जास्त घाई होती नाही का। ते बघा भरपूर आता तयारी चालू आहे, ते बघा तिकडं तुम्ही बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो इकडे बघा हर्सुलची सगळी टीम आलेली आहे। हे बघा सगळे क्रिएटर आले मस्त पैकी, पण फार उशिरा आले बर का। आणि फार लवकर आलो, लय कटाळू ना आम्ही। हे बघा माय भाऊ हाय बी कर इकडं। तर मित्रांनो हे हर्सुलचे सगळे क्रिएटर आता आले आणि आम्ही फार आधी चाललो, फार वाट पाहिली ना तुमच्या। लेट पण थेट काय कार्यक्रम आता लाईट लावली हा ना। चला आता यांच्या मागे जाऊ, कारण आपल्या ओळखीचा दुसरा कोणीच नाही ना। चला भेटूया आता तिकडे स्टेजवरती। जरा मधीच राहा, गाड्या थांबतील थोडा वेळ का जाऊ दे, त्यांना डिस्टर्ब नको ना। मग सगळं ताई वगैरे दिसतात। तर मित्रांनो हे बघा कार्यक्रमाचं असं नियोजन आहे। इकडं स्टेज वगैरे आहे, इथं क्रिएटर लोक परफॉर्म करतील, आपण फक्त खुर्चीवर बसून पाहू। पब्लिक बाकी इकडं पब्लिक आता येऊच राहिले, अजून इकडं पण आहे। बाबुल मॅडम उपस्थित झालेले आहे, त्यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे। तसेच आपल्या या कार्यक्रमाचे देशमुख मॅडम आपल्या या कार्यक्रमासाठी गिरीश भाऊ यशोदीपचे मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच अध्यक्ष फडकी आहे। या फडकीतलाच मान या जामवीर गावाच्या वतीने आणि आमच्या पेठ तालुक्याच्या वतीने या ठिकाणी साक्षी देवीचा फडकी देऊन गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान करत आहोत। राष्ट्रीय व्हावा। धन्यवाद कमलेजी।
आले का? दर्शना जाधव, चला वरती यायचं स्टेजवर. दर्शना जाधव निकल. दादा 2 मिनिटं फक्त बोलायचं आहे की तुम्ही दोघं एकत्र कसे काय रील्स बनवता. तर मित्रांनो, ह्या सगळ्यांनी आम्हाला इथं जे बोलवलं आणि हे सगळं केलं त्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो. आणि सोबत जे आम्ही रील्स बनवतो त्याच्यामध्ये घरच्यांचाही सपोर्ट आहे. आणि घरचे तर जामच भांडत आहेत, मग कसा तरी करून जमवतोय. आणि आमचे दोघात काची काय भांडणं होत आहे. कधी कधी अर्ध्या रील्स बनवतोय, मग भांडतोय, मग ती व्हायला जाते, मी व्हायला जातोय. मग थोड्या टायमाने मी जवळ जातोय, अहो चल ना, काय होत आहे, बनवू ना. कधी कधी इले स्वयंपाक करायचा काही राहतो, तरी पण मग काहीतरी जुगाड करून बनवतोय. तर मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. आणि हे सगळी टीम आहे यांचे तर मनापासून खूपच आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दादा, आपल्या दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि आभार. ताई असतील, गंगूबाई गवळी, जे कलाकार आहेत त्यांनी मंचावर यायचं आहे, कारण हे आपलंच गाव आहे आणि आपल्या गाव शिवारातले दादा हे बघा, इकडे फोटो शूट चालू आहे. हे बघा, हे बघा तिकडे घरी घरी आता वहिनी भाऊनी डायरेक्ट जल्लोष करून टाकला ना, तुला ना एकदम फुल पब्लिक राणा ना वो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री आम्हाला जवळजवळ 3 वाजले येता येतात, त्याच्यामुळे ब्लॉगची काय एंडिंग करता नाही आली. आणि तिथं तर सगळे आदिवासी युट्यूबर्सना कलाकारांना भेटून खूपच मजा आली. आणि हे आमच्या आयुष्यातलं पहिलं अवॉर्ड, अवॉर्ड म्हणता येईल. पहिलं म्हणजे असं क्रिएटरचं पहिलं अवॉर्ड आम्हाला तिथं दिलं. हे प्रमाणपत्र दिलं, थोडीशी बोलायची संधी दिली. आणि एवढं सगळं पब्लिकचं प्रेम बघून खूपच बापरे, म्हणजे वाटलं नव्हतं का एवढं सगळं होईल, पण मग खूपच मस्त वाटलं. अरे प्रेम दिलं तुम्ही. एवढी पब्लिक फोटो काढायला ना, लय भयंकर पब्लिक फोटो काढायला. मला वाटेल नव्हता का एवढी पब्लिक ओळखते आपल्याला. हे सगळ्यात तुमचे मेळ आहे मित्रांनो. आणि ये है सफलता की पहली सीढ़ी दोस्तों.
घरच्यांना काय अजून दाखवेल नाही, ते अशीच भांडत राहते, पण आमचं आम्ही करत राहतो. त्यांना एक दिवस नक्की प्रूव्ह करून दाखवू का की आहे कुछ तुम्हारे बेटे ने. तर मित्रांनो धन्यवाद याच्यासाठी आणि जांभळीच्या टीमसाठी सुद्धा. तर हा व्हिडिओ इथे संपूया, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ह्या व्हिडिओला पण भरपूर सपोर्ट करा मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.